Good morning, friends. Today we'll study the structure of the flowers. Okay, as we know, angiosperm is called as the flowering plants, and in those flowering plants, the sexual reproduction it takes place with the help of the flower, and that's why it is said that flower is a highly condensed modified shoot which is meant for the sexual reproduction, or it is also called the site of the sexual reproduction. So, in today's lecture, we'll study the structure of the flower, how the flower it produces the gametes, or which parts of the flower they are called as the male and female gametes of the flower. Okay, so let us start with the structure of the flower. So today we have taken the hibiscus flower. As we know, the botanical name of the flower is Hibiscus rosa sinensis. So this is the botanical name of that flower. Hibiscus flower is a bisexual flower which produce both male and female gametes. So the flower is called as the bisexual flower. This flower is born singly on the branch. So it is also called as the solitary flower. Now let us come towards the parts of the flower. Parts of the flower. Hibiscus flower, it bears the different parts. Okay, let us start from the base of the flower. So this part is called as the stalk of the flower. या पार्टला आपण काय म्हणतो स्टॉक ऑफ द फ्लावर. अबाव द स्टॉक और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पेडिसेल. त्याला काय म्हटलं जातं पेडिसेल. आता पेडिसेलच्या वरती हा जो सोलन पोर्शन आहे, हा ग्रीन जो सोलन पोर्शन आहे त्याला म्हटलं जातं थॅलॅमस. काय म्हणतात त्याला थॅलॅमस. तो सॉसर शेप सारखा असतो. थॅलॅमस इज सोलन पार्ट, सॉसर शेप पार्ट. आता त्या थॅलॅमस वरती त्या फ्लावरचे जे इतर रोल्स आहे, all the floral rolls of the flower they are arranged on the thalamus in the spherical manner. आणि हा जो पार्ट आहे लीफ लाईक स्ट्रक्चर, हा जो पार्ट दिसतो दॅट पार्ट इज कॉल्ड एज द सेपल. हा सिंगल आहे त्याला सेपल म्हणतो, ग्रुप असेल त्याला आपण म्हणतो कॅलिक्स. नाव द मिडल पार्ट, इथनं आपण जो पार्ट स्टडी करतो बघा, कर्सरच्या तिथे जो पार्ट प्रेझेंट आहे फ्लावरचा त्याला म्हणतो आपण स्टिग्मा. हा जो मिडल पोर्शन आहे त्याला म्हणतात स्टाईल. आणि हा पुन्हा इथं थॅलॅमसच्या वरती हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द ओव्हरी. ओव्हरी इज ऑल्सो द सोलन पार्ट विच कन्सिस्ट ऑफ द ओव्हिल्स. तर ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्हिल्स पण असतात. मग आता इकडे लक्ष द्या बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे तीनही पार्ट मिळून, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी मिळून तयार होतो कार्पेल किंवा त्याला म्हणतात पिस्टिल. Stigma, style and ovary it forms the togetherly it forms the pistil or carpel, and carpel or pistil is the individual member of the gynoecium. मग आपण म्हणतो gynoecium is the female part of the flower. मग तो gynoecium कशापासून बनला, स्टिग्मा, स्टाईल आणि gynoecium कशापासून बनला, कार्पेल पासून. आणि कार्पेल कशापासून बनले असतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी पासून बनले असतात. आता नेक्स्ट पार्ट आहे बघा, हा जो पार्ट इथं हे रेड दिसतात ना याला अँथर म्हणतो आपण. मग हा अँथर इथं हा कनेक्टिव्ह आणि हे जे लॉंग स्टॉक लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला म्हणतो आपण फिलामेंट. मग अँथर आणि फिलामेंट दोन्ही मिळून तयार होतात स्टॅमेन. स्टॅमेन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द अँड्रोशियम. म्हणजे अँड्रोशियम इज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि अँड्रोशियम कशापासून बनलेला आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल मेंबर कोणता, स्टॅमेन. आणि स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ अँथर, कनेक्टिव्ह अँड फिलामेंट. अँड दिस येलो पोर्शन इन द vertical section of the flower it is the corolla of the flower. corolla म्हणजे काय, पेटल्स. त्या फ्लावरच्या त्या पेटल्स आहे. ओके, लेट अस स्टडी इन द डिटेल. फ्लावर इट कन्सिस्ट ऑफ द मेन 3 पार्ट्स. फ्लावर मध्ये मेन 3 पार्ट्स प्रेझेंट असतात. बघा इकडं, फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज द पेडिसल और स्टॉक. सेकंड पार्टला आपण म्हणतो थॅलॅमस जो आपण स्टडी केलेला आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे फ्लोरल रोल्स. आता स्टॉक कोणता आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यानंतर आपण थॅलॅमस आणि कोणता फ्लोरल रोल्स. लेट स्टार्ट इन द डिटेल. व्हॉट इज ऍक्च्युअली द स्टॉक और पेडिसेल. बघा इकडं, पेडिसेल इट इज द शॉर्ट स्टॉक ऑफ द फ्लावर. फुलाचं जे देठ असतं त्या फुलाच्या देठाला आपण म्हटलेलं आहे स्टॉक ऑफ द फ्लावर. आणि ते फुलाचं देठ जसं जसं वरती असेल त्याचा वरचा जो पोर्शन असतो पुढे गेल्यानंतर तो काय होतो, स्वलन होतो. फुगलेला जो भाग असतो त्या पेडिसेलचा तो पुढे जाऊन स्वलन होतो आणि त्याला आपण म्हटलेलं आहे थॅलॅमस. सोलन पोर्शन जो असतो त्याला म्हणतो आपण थॅलॅमस. अपायकल म्हणजे वरचा. त्या पेडिसेलच्या अप्पर मोस्ट पार्ट इट गेट फर्दर स्वलन अँड इट इज कॉल्ड एज द थॅलॅमस ऑन विच द फ्लोरल रोल्स दे आर अरेंज. का त्याच्यावरती पुढे जाऊन काय झालेलं आहे, ओव्हरी प्लेस झालेली आहे. इतर फ्लोरल रोल्स असतील ते काय झाले त्याच्यामध्ये स्पेरिकल मॅनर मध्ये
अरेंज झालेले असतात, याला म्हणतो आपण थॅलेमस. आणि तिसरा जो फ्लावरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लोरल रोल्स. आता फ्लोरल रोल्स दे आर डिवायडेड इंटू टू टाइप्स, दोन टाइप्स मध्ये डिवाइड झाले. फर्स्ट वन इज कॅपिटल ए दॅट इज द नॉन एसेन्शियल रोल्स, आणि दुसरा जो आहे एसेन्शियल रोल्स ऑफ द फ्लावर. आता एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल हे काय असतं हे आपल्याला इथं काय करायचंय, स्टडी करायचंय. वाय द सम ऑफ द पार्ट्स ऑफ द फ्लावर दे आर कॉल्ड एज एसेन्शियल अँड वाय सम ऑफ देम आर कॉल्ड एज द नॉन essential. Let us start with the first one, that is the non-essential roles of the flower. Non-essential कशाला म्हणतात? The roles which do not take part in the sexual reproduction, they are called as the non-essential role of the flower. जे फुलाचे जे रोल्स असतील ते प्रत्यक्षपणे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सहभाग घेत नाहीत, त्यांना आपण म्हणतो नॉन एसेन्शियल रोल्स ऑफ द फ्लावर. मग देर आर टू नॉन एसेन्शियल रोल्स ऑफ द फ्लावर. कोणते? कॅलिक्स अँड करोला. पहिले जे दोन सांगितले आपण, कॅलिक्स अँड करोला, दीज आर द टू नॉन एसेन्शियल रोल्स ऑफ द फ्लावर. आता कॅलिक्स म्हणजे काय मी सांगितलं पहिल्यांदा, आपण स्टडी केलेला. कॅलिक्स कशाला म्हणतात? तो ग्रीन जो पार्ट असतो हिबिस्कसच्या फ्लावर मध्ये त्याला म्हटलेलं आपण कॅलिक्स. आता कॅलिक्स इट इज ग्रीन इन कलर, आणि त्या कॅलिक्सचा एक सिंगल मेंबर जर असेल तर त्याला म्हणतो आपण सेपल. द सिंगल मेंबर ऑफ द कॅलिक्स इज कॉल्ड एज द सेपल. म्हणजे आता हिबिस्कस मध्ये 5 to 6 असे सेपल्स प्रेझेंट असतात. मग त्या 5 to 6 सेपलचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला म्हटले आपण कॅलिक्स. ओके, कॅलिक्स इट इज ग्रीन इन कलर. कसा आहे तो? ग्रीन इन कलर. आणि मग तो कॅलिक्सचा फंक्शन जर बघितलं, साहजिकच ग्रीन इन कलर आहे, दॅट्स वाय इट विल परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. अँड सेकंड मोस्ट important function of the calyx is, as the calyx is the outermost roll of the flower, it gives protection to the innermost roll of the flower. Okay, and the second one is the corolla. Okay, corolla it is made up of petals. म्हणून the member of the corolla it is called as the petal, and corolla is the second most roll of the flower. कॅलिक्सच्या आतमधला जो दुसरा जो फ्लावरचा रोल प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड एज द करोला, अँड सिंगल मेंबर इज कॉल्ड एज द that is the petal. So these are the 5 petals of the hibiscus flower which are togetherly called as the corolla. As we know, in most of the flowers the corolla it is bright in color. वेगवेगळ्या फुलांमध्ये त्या करोलाचा वेगवेगळे कलर्स प्रेझेंट असतात. डार्क ब्ल्यू असेल, पिंक असेल, रेड असेल, आफ्टर दॅट येलोविश कलर असेल. The corolla it is dark bright in color. Why so? Because the bright colored corolla it helps to attract the insect for the pollination. म्हणजे त्यांचं काम आहे ब्राईट कलर आहे म्हणून ते काय करतात, इन्सेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, जेणेकरून त्या फुलामध्ये काय झालं पाहिजे, पॉलिनेशन झालं पाहिजे. सो ऑलवेज रिमेंबर calyx and corolla they are called as the non-essential role of the flower. Let us start with the essential role of the flower. Now what are actually the essential roles? The roles which actually take part in the sexual reproduction, which produce the gametes, those parts of the flower they are called as the essential roles of the flower. And there are two essential roles. First one is the androecium. कोणता आहे पहिला? androecium आहे. Let us start here. Androecium is the मेल पार्ट ऑफ द फ्लावर. तुम्हाला विचारलं फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल पार्ट कोणता आहे हिबिस्कस फ्लावर मध्ये, तर त्याला आपण म्हणतो अँड्रोशियम इज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर अँड गायनोशियम इज द फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. आता अँड्रोशियम कशाने बनलेले बघा. अँड्रोशियम इज द थर्ड रोल ऑफ द फ्लावर. पहिला कॅलिक्स बघितला, सेकंड करोला बघितला, तिसरा कोणता रोल आहे फ्लावरचा? अँड्रोशियम. आणि तो कोणता आहे? मेल पार्ट ऑफ द फ्लावर. स्टॅमेन इज द इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ अँड्रोशियम. बघा, म्हणजे अँड्रोशियम कशाने बनलेला आहे? स्टॅमेन्सनी बनलेलं आहे. हे शेजारी जे स्ट्रक्चर दाखवलं आहे हे कसलं स्ट्रक्चर आहे? स्टॅमेनचं स्ट्रक्चर आहे. हा स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ, बघा आता स्टॅमेन कशाने बनलेला आहे? इथे येलोविश कलरचं दिसतं त्याला म्हणतो आपण अँथर. हिबिस्कस फ्लावर मध्ये आपण येलोविश पार्ट बघितला असेल, दॅट इज कॉल्ड एज द अँथर. आणि हा जो ग्रीन पोर्शन आहे त्याला इथं म्हटलेला आहे फिलामेंट. आणि हा फिलामेंट आणि अँथर ह्या पॉइंटला, कर्सर बघा इथं, ह्या पॉइंटला अटॅच झालेला आहे तो पार्ट म्हणजे कोणता? कनेक्टिव्ह. म्हणजे अँड्रोशियम बनला स्टॅमिन्स पासून. स्टॅमिन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द अँड्रोशियम. नाव स्टॅमिन कन्सिस्ट ऑफ, स्टॅमिन्स मध्ये काय काय असतं? अँथर, कनेक्टिव्ह आणि filament they are present. And as we know, in this anther yellowish part the process of microsporogenesis takes place, that is the formation of the pollen grain, and further that pollen grain it consists of the gametes, haploid gametes. त्या pollen grain ची डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या pollen grain मध्ये
गॅमेट्स फॉर्म होत असतात. सो अँड्रोशियम इज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. लेट अस स्टार्ट विथ द सेकंड वन इज द गायनोशियम. सेकंड कोणता पार्ट आहे एसेन्शियल पार्ट? गायनोशियम इज द सेकंड मोस्ट एसेन्शियल पार्ट ऑफ द फ्लावर. इट इज द इनरमोस्ट रोल ऑफ द फ्लावर. आता त्या फ्लावरच्या सगळ्यात आतमधला जो रोल असेल त्याला म्हणतो आपण गायनोशियम. अँड इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. द सिंगल मेंबर ऑफ द गायनोशियम इट इज कॉल्ड एज द कार्पेल. त्या फ्लावरमध्ये एकच कार्पेल असेल तर मोनोकार्पिलरी, अनेक असतील तर त्याला पेंटा किंवा मल्टी कार्पेल असं म्हटलं जातं, किंवा त्याला आपण एक 5 असेल त्याला पेंटा कार्पिलरी ओव्हरी असंही म्हटलं जातं. आता फिमेल पार्ट आहे आणि तो बनलेला असतो कार्पेल पासून बनलेला असतो. शेजारी डायग्राम दाखवलेले आहे. लेट अस सी. सो दिस होल ऑफ द स्ट्रक्चर इज ऑफ द कार्पेल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पिस्टिल. मग कार्पेल मध्ये काय असतं बघा, कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. मग स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी मिळून तयार होतो कार्पेल. आणि कार्पेल पासून पुढे जाऊन काय तयार होतो? कार्पेल इज इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ दी गायनोशियम. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि ओव्हरी कन्सिस्ट ऑफ द हॅप्लॉइड ओव्हिल्स. त्या ओव्हरीमध्ये काय असतात? हॅप्लॉइड ओव्हिल्स असतात. सो ऑलवेज रिमेंबर essential role of the flowers, they are androecium and gynoecium because they produce the gametes, and those gametes they are directly involved in the sexual reproduction. Thank you.